नमस्कार मित्रांनो, पॅन कार्ड संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, पॅन कार्ड हे अतिशय महत्त्वाचे असे कागदपत्र आहे जे की आपल्याला सर्व ठिकाणी लागतं। मग मित्रांनो, 31 डिसेंबर 2026 नंतर पॅन कार्ड बंद होणार आहे। तुमचं पॅन कार्ड बंद होऊ शकतं। तर मग मित्रांनो, या ठिकाणी जर पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक नसेल तर 1 जानेवारी 2026 पासून तुमचं पॅन कार्ड चालणार नाही। त्यामुळे तुमचं पॅन कार्ड हे आधार कार्ड सोबत लिंक असणे गरजेचे आहे। तर मग तुमचं पॅन कार्ड हे लिंक आहे किंवा नाही हे आपण या ठिकाणी चेक करू शकतो। मित्रांनो, पॅन कार्ड लिंक करायच्या आधी आपण चेक करणे गरजेचे आहे की आपलं पॅन कार्ड या ठिकाणी लिंक आहे किंवा नाही, नाहीतर आपले भरलेले पैसे सुद्धा वाया जाऊ शकतात। त्यामुळे आधी आपलं स्टेटस चेक करून घ्या, पॅन कार्ड स्टेटस। मग ते पॅन कार्ड स्टेटस कशा पद्धतीने चेक करायचं त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की अतिशय महत्त्वाचं असं माहिती आपण आज देणार आहोत। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की आजच्या काळात पॅन कार्डचा वापर लहान मोठी प्रत्येक आर्थिक कामात केला जातो। बँक खात्यापासून ते शेअर बाजार, म्युच्युअल फंड, कर विवरणपत्र म्हणजे RT रिटर्न्स वगैरे, KYC अनेक ठिकाणी पॅन कार्डचा वापर आपण करत असतो। त्याचबरोबर आधार कार्ड हा सरकारी आणि वैयक्तिक कामाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे। या कारणास्तव सरकारने पॅनला आधार कार्ड लिंक करण्याचे आवश्यक केले आहे। त्यामुळे मित्रांनो, पॅन आता जर आपण या ठिकाणी लिंक केले नाही तर पॅन बंद होणार आहे। 31 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे। तुमचे पॅन अद्याप आधार कार्डशी लिंक केले नसेल तर तुमच्याकडे जास्त वेळ शिल्लक नाही। सरकारने हे स्पष्ट केले आहे की 31 डिसेंबर 2025 पर्यंत पॅन आणि आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे। जर या तारखेपर्यंत लिंक केले नाही तर 1 जानेवारी 2026 पासून तुमचा पॅन काम करणार नाही, म्हणजेच तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल आणि अनेक महत्त्वाची कामे तुमची अडकू शकतात। पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे गरजेचे आहे, कारण की इन्कम टॅक्स वेबसाईटनुसार 1 जुलै 2017 रोजी किंवा त्यापूर्वी पॅन मिळवणाऱ्यांना आधार कार्डशी लिंक करणे बंधनकारक आहे। म्हणजे 1 जुलै 2017च्या आधी ज्या लाभार्थ्यांनी पॅन कार्ड काढलेलं आहे त्यांना हे आधार लिंक करणे गरजेचे आहे। त्याच्यानंतर ही सुविधा सर्व वैयक्तिक करदात्यांसाठी उपलब्ध आहे, मग ते फायलिंग पोर्टलवर नोंदणीकृत असोत किंवा नसोत। नवीन पॅनसाठी आधार आधारित पडताळणी आधीच आवश्यक आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर म्हणसाल की आमचं आता टॅक्स भरत नाही, आम्हाला रिटर्न्स भरण्याची गरज नाही किंवा इन्कम टॅक्स भरण्याची गरज नाही, तर मग आम्हाला पण करावं लागेल का? तर हो, सर्व करदाते असो अगर नसो तर सर्वांना या ठिकाणी पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक करणे गरजेचे आहे। अनेक बांधवांनी, अनेक नागरिकांनी या ठिकाणी लिंक केलेले आहे। फक्त आपल्याला या ठिकाणी स्टेटस बघायचं आहे। तर या ठिकाणी आपल्याला पॅन कार्ड कसं जोडायचं तर तुम्ही पॅन कार्ड स्वतः जोडू शकता किंवा कॉम्प्युटर सेंटरवर जाऊन पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करू शकता। परंतु त्या ठिकाणी तुम्हाला जायच्या आधी चेक करणे गरजेचे आहे, कारण की जर तुमचं पॅन कार्ड हे आधीच तुम्ही लिंक केलेलं असेल, कारण की त्याला काही जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे एखाद्या वेळेस तुम्ही केलेलं पण असू शकतो। त्यामुळे तुमचं स्टेटस तुम्हाला बघणे गरजेचे आहे। तर मग स्टेटस कसे बघायचे आहे तर त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मग मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता। मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला गुगल ओपन करायचं आहे। गुगल ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपण आपलं स्टेटस चेक करण्यासाठी इन्कम टॅक्स एवढे जरी शब्द टाकला तरी त्या ठिकाणी ही वेबसाईट ओपन होते। इन्कम टॅक्स टाकल्यानंतर या ठिकाणी लेटेस्ट अपडेट, क्विक लिंक्स या ठिकाणी यायचं आहे। क्विक लिंक्स या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला तिसरा पर्याय दिसतो, व्हेरीफाय पॅन स्टेटस। व्हेरीफाय पॅन स्टेटसला आपण क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय पॅन स्टेटसला तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने विंडो ओपन होईल। तर मित्रांनो, या ठिकाणी 3 गोष्टी आपल्याला करायच्या आहे। सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला व्हेरीफाय पॅन स्टेटसमध्ये पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे की जो आवश्यक आहे। तुम्ही पॅन कार्ड नंबर व्यवस्थित भरला नाही तर तुमचं स्टेटस तुम्हाला बघता येणार नाही। त्याच्यानंतर संपूर्ण नाव टाकायचं आहे। नंतर बर्थ डेट त्या ठिकाणी तुम्हाला निवडायची आहे आणि तुमचा मोबाईल नंबर जो आधार कार्डशी लिंक आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे। त्याच्यानंतर दुसरी स्टेप येते, या ठिकाणी तुम्हाला पॅन कार्ड पूर्ण नाव टाकल्यानंतर मोबाईल नंबर टाकल्यानंतर कंटिन्यू करायचं आहे। कंटिन्यू केल्यानंतर
तुम्हाला या ठिकाणी OTP येईल आणि जो तुम्ही नंबर टाकला आहे त्या नंबरवर हा OTP त्या ठिकाणी जाणार आहे। तर त्या ठिकाणी तुम्ही OTP आल्यानंतर व्हेरीफाय करायचं आहे। OTP व्यवस्थित भरून घ्यायचा आहे। OTP व्यवस्थित भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने मेसेज येईल। तर मग त्यामध्ये व्हेरीफाय पॅन स्टेटसमध्ये तुम्हाला वेगवेगळे मेसेज येऊ शकतात 3 प्रकारचे, की तुमचं व्हेरीफाय झालेलं आहे किंवा व्हेरीफाय झालेलं नाही किंवा पेंडिंगमध्ये आहे। तर या ठिकाणी आपण या चेक केलं तर या ठिकाणी आलं की नो रेकॉर्ड फाउंड फॉर द एंटर। या ठिकाणी या पॅन कार्डचा आधीच स्टेटस आपण चेक केलेलं होतं, त्यामुळे अशा पद्धतीने आलेलं आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या स्टेटसमध्ये अशा पद्धतीने लिहून आलेलं आहे की पॅन इज ॲक्टिव्ह अँड डिटेल्स आर ॲज पर पॅन। म्हणजे या ठिकाणी आपलं स्टेटस हे ॲक्टिव्ह आहे, आपलं व्हेरीफाय झालेलं आहे, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही असं ग्रीनमध्ये आलेलं आहे। तर मित्रांनो, तुम्ही अशा पद्धतीने तुमचं पॅन कार्ड स्टेटस या ठिकाणी चेक करू शकता। जर तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचं आहे आणि लिंक करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, आता समजा पॅन कार्ड आणि आधार कार्ड तुमचं जुळत नाही तर काय करावं? तर अनेक वेळा काय होतं, तर नाव, जन्मतारीख किंवा लिंग मेल फिमेल या फरकामुळे लिंक करण्यास अडचण येते। अशा परिस्थितीत आपल्याला UDIDAच्या संकेतस्थळावर भेट देऊन आधारचा तपशील दुरुस्त केला जाऊ शकतो। म्हणजे आधार कार्डमध्ये काही चुकी असेल तर, आणि नाहीतर पॅनची माहितीसुद्धा आपण दुरुस्त करू शकतो। त्या ठिकाणी प्रोटीन किंवा UTITSL वेबसाईटचा वापर केला जाऊ शकतो। जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही कॉम्प्युटर सेंटरवर किंवा ज्या ठिकाणी पॅन कार्ड काढतात त्या ठिकाणी जाऊन हे लिंक करून घेऊ शकता। काही अडचण असेल तर ती त्रुटी दूर करून घेऊ शकता। जर अद्याप समस्या असेल तर जवळच्या पॅन सर्व्हिस सेंटरवर बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनसुद्धा केले जाऊ शकते। जर तुमच्या आणखी काही समस्या असेल तर जवळचं जे पॅन कार्ड सर्व्हिस सेंटर आहे त्या ठिकाणी बायोमेट्रिक म्हणजे अंगठ्याचा ठसा देऊनसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी तुमचं बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करू शकता। तर मित्रांनो, अशा पद्धतीने जर तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याचं राहिलं असेल तर 31 डिसेंबरच्या आत म्हणजे 2 दिवसात तुम्हाला ते पूर्ण करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर तुमचं पॅन कार्ड हे बंद होणार आहे, चालणार नाही। तुम्हाला जे काही तुमचे कामे या ठिकाणी बंद पडू शकतात, तुम्हाला अडचण येऊ शकते। त्यामुळे तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करून घ्या। त्याच्या लिंक करायच्या आधी एकदा स्टेटस चेक करून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल की तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड लिंक आहे किंवा नाही। अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती। तरी मित्रांनो, जास्तीत जास्त बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।